नको होते. भाजप असेल, शिवसेना असेल, मागे नाही घेतलेत, निवडून आले. मागे नाही घेतलेत, विकत घेण्यात आले. एखाद्या शहरामध्ये एखादा अर्ज बाद होणं हे समजू शकतो, पण ज्या वेळेला 14 उमेदवार बिनविरोध निवडून येतात ना, त्यावेळेला समजून यायचं की लोकशाही संपलेली आहे. काल अनेक आमच्या उमेदवारांना फोन येत होते आणि आमच्या उमेदवारांना पैसे देण्याची ऑफर करण्यात आल्या होत्या. आमच्या मनसेच्या कोपरीच्या उमेदवार आहेत राजश्री नाईक, त्यांचे मिस्टर आहेत सुनील नाईक. त्यांना काल रात्री तिथले पमनानी म्हणून एक उमेदवार आहेत, त्यांनी 30 ते 35 कॉल केले आणि भेटायला ये भेटण्याची मागणी केली. रात्री 2 वाजता तो त्यांना मुलुंड येथे भेटायला बोलवलं आणि 5 करोड रुपये देतो, उद्या सकाळी फॉर्म पाठी घे असं त्यांना सांगण्यात आलं. आज सकाळी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आहेत अनिल माने, त्यांच्या मिसेस मशाल या चिन्हावर लढतात. त्यांच्या घरी आज सकाळी 8 वाजता पोलीस गेले आणि अनिल कुठे आहे, त्यांच्या मिसेस कुठे आहे त्याची चौकशी करायला त्यांनी सुरुवात केली. काल रात्रीपासून अनेक लोक त्यांना शोधत होती. आम्हाला माहित होतं की अशा कुठल्या प्रकारची गोष्ट घडणार आहे, म्हणून आम्ही ऑलरेडी त्यांना पहिलं बाहेर पाठवलं होतं. त्यांच्या घरी पोलीस जाईपर्यंत दबाव टाकण्यात आला, विकत घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक उमेदवारांना 5-5 कोटीला विकत घेण्यात आलं. माझी मागणी आहे निवडणूक आयोगाला की जेवढ्या उमेदवारांनी उमेदवारी पाठी घेतलेले आहेत त्यांच्या मोबाईलचा डेटा चेक करावा, त्यांना कोणी कोणी कॉल केलं होतं आणि त्यांनी का ते पाठी घेतलं, एवढं काय घडलं की त्यांना ती उमेदवारी अर्ज पाठी घ्यावीशी वाटली आणि मग पाठी घ्यायची होती तर आधी तुम्ही भरली का होतात. ते असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत आणि निवडणूक आयोगाने याची निष्पाप चौकशी करावी, त्या आरोंची चौकशी करावी आणि त्याच्यानंतर त्या जागा जर चुकीचं काही घडलं असेल तर पुन्हा फेर निवडणूक करावी, ही आमची मागणी आहे आणि या मागणीसाठी उद्या सकाळी आम्ही कोर्टाची पायरी चढतोय. कल्याण डोंबिवलीमध्ये देखील 14 ते 15 मनसेचे जे उमेदवार आहेत त्यांनी माघार घेतल्याचं कळतंय. काय वाटतं का मला सर मनसेची नाही, अनेक पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज पाठी घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांनी फोन स्विच ऑफ केलेले आहेत. मला असं वाटतं की जर पक्षाच्या चिन्हावर एखादी निवडणूक होत असेल आणि तो उमेदवार फोन बंद करून निघून जात असेल तर याचा अर्थ कुठेतरी डायसी आहे, काहीतरी फिशी आहे ना. सो या सगळ्या गोष्टींची चौकशी व्हावी या मागणीसाठी आज आम्ही बसलोय. खरं तर पहिले असं म्हटलं जायचं की मतदार विकत घेतला जातो, आता उमेदवार विकत घ्यायला लागले. मला वाटतं पुढच्या 5 वर्षांनी या देशामध्ये निवडणुका होणारच नाही. स्ट्रेट अर्धे भारतीय जनता पक्ष वाटून गेल, उरलेले शिवसेना वाटून गेल आणि अशाच लढती होतील. याच्या पुढे निवडणुकीचं खोटं आमिष दाखवून निवडणुकीची प्रक्रिया राबवून कशाला देशाचे करोडो रुपये खर्च करताय. स्ट्रेट वाटून घ्या ना तुम्ही दोघांमध्ये. आणि जर आता तुम्ही 5-5 कोटी रुपये खर्च करणार असाल तर नंतर काय कराल निवडणुकीला. तर तुम्ही, मला वाटतं की आम्हाला फिरून नाही देणार ठाण्यामध्ये, अशी वेळ आणा तुम्ही आमच्यावर. काल मी म्हटलं होतं की शिवसेनेचे सचिव आहे संजय मोरे, त्यांच्या बायकोच्या अगेन्स्ट आमचा एक फॉर्म होता, तो त्या आरोच्या मदतीने काढण्यात आला. अनेक फॉर्म काढण्यात आले आणि मी कालच म्हटलं होतं आता यांचा पुढचा डाव असेल की जो कोण एक अपक्ष उरलाय त्याला आता हे विकत घेतील आणि बिनविरोध करतील. आज सकाळी बिनविरोध झाले तिथे इलेक्शन. म्हणजे आम्ही जे बोलतोय ते खरं आहे. काय वाटतं या सर्वांच्या मागे नेमका कोणता राजकीय हात असावा? अरे राजकीय हात, करोडो रुपये ज्याला दिले जातात त्याला कुठला तरी मोठा राजकीय हात असेल ना. असंच करोडो रुपये देऊन होतं का हो? मी तुम्हाला खात्रीने सांगतो की काल दिवसभरात 100-1 कोटी रुपयाचा व्यवहार झाला असेल या सगळ्या उमेदवारांना अर्ज पाठी घेण्यासाठी. आणि एवढे पैसे येतात कुठून यांच्याकडनं ह्याची खरी पहिली चौकशी झाली पाहिजे. पण काय ना, आपल्याकडे संविधान, परत स्वातंत्र्य या सगळ्या नावासाठी आहेत, नावासाठी असलेल्या गोष्टी आहेत. आपल्याकडे राजशाही, लोकशाही नाही, आपल्याकडे राजशाही आहे आणि मला वाटतं राजशाहीच्या मार्गावर आपला देश निघालेला आहे. याच्या पुढे उमेदवारही आधी मतदार पळवत होते, आता उमेदवार पळवायला लागले, ईव्हीएम मध्ये घोळ व्हायला लागला. याच्या पुढे आम्ही आता इलेक्शनला उभं राहायचं की नाही आमच्या समोर प्रश्न आहे. काय भूमिका नाही, आम्ही तर लढत राहणार आहोत. तुम्हाला काय 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 गोंधळ करायचा तो करा. लोकांना विकत घ्यायचंय, विकत घ्या, विकत किती घ्यायचंय तेवढा, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर चालणार, आम्ही लोकशाहीचा पुरेपूर वापर करणार आणि एक दिवस येईल की ही भारतातली, महाराष्ट्रातली जनता ही तुम्हाला उखडून फेकल्याशिवाय राहणार नाही.